आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गुलाबजामचा इतिहास माहितीये का? चला सांगतो. बऱ्याच जणांना असं वाटतं की गुलाबजाम तर मूळचा भारतीय गोड पदार्थ आहे, पण तसं नाहीये. गुलाबजामची पाळंमुळं भारतात नव्हे तर मध्य आशियात, पर्शियात रोवली गेली. अनेक शतकांपूर्वी इराणमध्ये एक अरबी गोड पदार्थ बनवला जायचा, लुकमत अल कादी नावाचा. म्हणजे काय तर मैद्याचे तुपात फ्राय केलेले गोळे जे मधात बुडवून खाल्ले जायचे. पर्शियन राजघराण्यात आणि तिथल्या उच्चभ्रू लोकांमध्ये हा पदार्थ खूप फेमस होता, इतका की न्यायाधीशांना तो खायला दिल्यानंतर त्यांनी सुनावलेली शिक्षा ते कमी करायचे म्हणे. पण ही मिठाई आपल्या देशात कशी आली तर ती 16व्या शतकात मुघलांनी आणली. मुघल स्वयंपाकघरात मग यात काही बदल झाले. गोळे बनवायला मैद्याऐवजी खवा वापरला गेला आणि हे गोळे मधाऐवजी साखरेच्या पाकात बुडवले गेले. गोळे बनवताना खास सुगंधासाठी गुलाब पाणी सुद्धा वापरले गेले आणि तिथूनच गुलाबजाम या शब्दाचा जन्म झाला. गुलाब पाण्यातून गुलाब हा शब्द आला आणि जांभळासारखा दिसणारा आकार म्हणून जामुन. हिंदीतला गुलाबजामुन म्हणजे मराठीतला गुलाबजाम. आता पुढच्या वेळेस गुलाबजाम खाताना हे लक्षात ठेवा की अनेक शतकांचा प्रवास करून तो गुलाबजाम तुमच्या प्लेटमध्ये आला आहे. इतिहासातले असेच भन्नाट फॅक्ट्स ऐकायचे असतील तर लगेच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.